ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। एक मोठी बातमी आता अशी हाती येते राज ठाकरे यांच्या संदर्भातली। राज ठाकरे मंत्रालयामध्ये पोहोचलेले आहेत, परंतु राज ठाकरे यांनी मंत्रालयात पोहोचताना मास्क मात्र लावलेला नाही। फडणवीस आणि दरेकरही पोहोचले आहेत, पण त्यांनी मास्कचा वापर केलेला आहे, पण राज ठाकरे यांनी मात्र मास्क वापरलेला नाही आणि हा चर्चेचा विषय बनतोय। कारण सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क लावणं हे आता बंधनकारक असल्याचं सांगितलं गेलेलं आहे, त्यासाठी दंडही आकारला जातो। पण आता बैठकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मंत्रालयामध्ये पोहोचलेले आहेत, परंतु त्यांनी मास्क मात्र काही वापरलेला नाहीये। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर हे सुद्धा तिथे पोहोचलेले आहेत, परंतु त्यांच्या चेहऱ्यावरती, त्यांच्या तोंडावरती मास्क पाहायला मिळतोय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावलेली आहे आणि अगदी थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे। राज ठाकरे आणि फडणवीस ज्या वेळेला एकाच वेळेला मंत्रालयामध्ये दाखल झाले त्यावेळची दृश्य, परंतु राज ठाकरे यांच्या चेहऱ्यावरती मास्क नाही आणि त्यावरनं आता चर्चा सुरू झाली आहे। कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी काही नियम घालून दिलेत, काही अटी आहेत आणि त्यातलाच एक महत्त्वाचा नियम म्हणजे जो देशभरात खरं तर लागू करण्यात आलाय की लोक जेव्हा बाहेर जातील, सार्वजनिक ठिकाणी वावरतील, तेव्हा त्यांनी मास्क वापरणं बंधनकारक आहे। पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मात्र चेहऱ्याला मास्क पाहायला मिळत नाहीये, त्यांनी मास्क लावलेला नाहीये। देवेंद्र फडणवीस हेही सोबत आहेत, प्रवीण दरेकरही तिथे पाहायला मिळाले। या दोघांनी मात्र चेहऱ्यावरती मास्क लावलेला आहे, मास्कचा वापर त्यांनी केलाय, पण राज ठाकरे मात्र विना मास्क मंत्रालय परिसरामध्ये वावरताना पाहायला मिळाले। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक आयोजित केली आहे, ते सर्व नेत्यांशी चर्चा करणार आहेत, मग ते विरोधी पक्षातलेही नेते आहेत आणि बड्या राजकीय पक्षांचे नेते आहेत। थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होईल। मंत्रालय परिसरातली दृश्य रश्मी पुराणिक आपल्या प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। रश्मी, खूप आश्चर्य व्यक्त होत आहे, राज ठाकरे या परिसरात आले आहेत मंत्रालयामध्ये, पण मास्क मात्र त्यांनी लावलेला नाहीये। नक्कीच खरं तर आपण बघतो ज्या मंत्रालयात हे सगळे नियम ठरवले जातात, नागरिकांना सांगितलं जातं आणि सध्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये कोणती गोष्ट महत्त्वाची असेल तर मास्क वापरणं असेल, परंतु आपण बघतोय जेव्हा हे सगळे नेते येत होते, इतर देखील बाळासाहेब थोरातांपासून इतर देखील नेते आले आहेत, त्यांनी मास्क वापरलेलं आपल्याला दिसत होतं, परंतु राज ठाकरे यांनी मास्क वापरला नव्हता, ते फक्त गॉगलवरच होते। आणि त्यामुळे आपण बघतोय की खरं तर कोणताही नेता जेव्हा आपण लोकांना एखादी गोष्ट पाळावी असं सांगत असतो आणि जे राज्यकर्ते आहेत किंवा विविध पक्षाचे जे इन्फ्लुएन्शियल लोक आहेत यांच्याकडे नेहमीच लोक जे आहेत ते बघत असतात, आदर्श म्हणून बघत असतात, त्यामुळे त्यांच्याकडनं हा मेसेज जाणं खूप महत्त्वाचं असतं की जे सरकारने घालून दिलेले नियम आहेत ते तुम्ही पाळलेच पाहिजे आणि त्यातला महत्त्वाचा नियम आहे की तुम्ही मास्क घातला पाहिजे, सोशल डिस्टन्सिंग पाळलं पाहिजे। आणि त्यामुळे आपण जर बघितलं तर मास्क घालून न येणं हा नक्कीच चर्चेचा विषय आहे। कुठेतरी हे अपेक्षित आहे की जे नेते आहेत जेव्हा ते सार्वजनिक ठिकाणी जातात, घरामध्ये जरी तुम्ही मास्क नाही वापरला तरी जेव्हा तुम्ही सार्वजनिक ठिकाणी जाताय आणि सध्या आपण बघतोय मुंबईची परिस्थिती काय, तेव्हा तुम्ही मास्क वापरणं हे खूप गरजेचं आहे आणि आज त्यांनी मास्क घातला नाही, त्यामुळे नक्कीच चर्चा जी आहे ती सुरू झाली आहे। रश्मी, सध्या सरकारचा राज्यातला नियम काय आहे मास्क संदर्भातला, आणि मास्क एखाद्या व्यक्तीने वापरला नसेल सार्वजनिक ठिकाणी तर किती दंडाची तरतूद आहे? जसं बघतोय ज्ञानदा, अगदी मुंबई महापालिकेने देखील याबाबत जे आहे निर्णय घालून दिलेले होते, 1000 पर्यंत हा दंड होता। आणि आपण असं बघतोय की मंत्रालयात खरं तर हे सगळे निर्णय जे आहेत मंत्रालयातच होतात आणि दरवेळेला जे अपडेटेड नोटिफिकेशन सरकार काढतं त्यामध्ये लिहून दिलेलं आहे, अगदी रेड झोनमध्ये देखील नॉन एसेन्शियल दुकानं सुरू करताना दिलेलं आहे की मास्क वापरणं हे गरजेचं आहे। असं असताना मग मास्क का वापरला जात नाहीये हाच प्रश्न उपस्थित होतो आणि नियम हे खरं तर सगळ्यांनाच समान असले पाहिजे। जर आपण नागरिकांना सांगत असो, अगदी रस्त्यावर कोणी एखादा सामान्य नागरिक जात असेल, भाजी घ्यायला जात असेल, त्याला देखील पोलीस वारंवार अडवून सांगतात तुम्ही मास्क का घातलेला नाहीये, तुम्ही मास्क घाला। असं असताना हे नियम हे सगळ्यांनाच लागू पडतात, मग कोणी व्हीव्हीआयपी याबाबत नाहीये, त्यामुळे ही शिस्त जी आहे ती प्रत्येकालाच लागू होते, हा नियम जो आहे तो प्रत्येकालाच लागू होतो। रश्मी, या बैठकीसाठी आता कोण कोण पोहोचलेला आहे आणि राज ठाकरे यांच्या व्यतिरिक्त असा आणखी कोणी नेता आहे का, व्यक्ती आहे का की ज्यानं मास्कचा वापर केलेला नाही? कोण कोण पोहोचले तिथे? ज्ञानदा, आम्ही जिथे आलो आहोत तिथे आतापर्यंत आम्ही बघितलं असेल राज ठाकरे, त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे पोहोचलेले आहेत, त्यानंतर देवेंद्र फडणवीस असतील, प्रवीण दरेकर पोहोचलेले आहेत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आलेले आहेत आणि शेकापचे जयंत पाटील इथे पोहोचलेले आहेत। या नेत्यांना आम्ही बघितलेलं आहे आणि त्यांनी मास्क घातलेलं होतं, त्यामुळे हा एक्सेप्शन कुठेच नव्हता। परंतु राज ठाकरे जसं आपण बघतो आहे व्हिज्युअल्समध्ये ते मास्क न घालताच आले होते।
राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी मात्र मास्क वापरलेला होता, पण राज ठाकरे यांच्या चेहऱ्यावरती मास्क नाहीये. रश्मी, काही कारण कळू शकलं किंवा काही विचारण्याचा प्रयत्न झाला पत्रकारांकडनं की मास्क का नाही घातलाय? खरं तर न्यांदा ते जेव्हा आले होते तर प्रश्न असाच होता की खूप दिवसांनी पत्रकारांना भेटत होते, त्यामुळे आमच्या सगळ्यांच्या पहिल्या क्वेरीज ह्याच होत्या की आजच्या बैठकीत नेमकी कोणते मुद्दे मांडले जाणार आहेत आणि बैठकीनंतर पत्रकारांना नेहमीच त्यांची प्रतिक्रिया किंवा बाईट ही अपेक्षित असते नेत्यांची, त्याबाबतच चर्चा झाली होती. परंतु मास्कबाबत मात्र चर्चा झाली नाही. बैठकीनंतरच समजू शकेल. किंबहुना आपण जर मंत्रालयातले मंत्री बघितले तर ते देखील अनेक हँडग्लोव्ज असतील, मास्क असतील, ते वापरतात कठोरपणे, विशेषतः अजित पवार. त्यामुळे या बैठकीमध्ये नक्कीच जे नेते आहेत, मंत्री आहेत, ते त्यांना याबाबत सूचना करू शकतील आणि राज ठाकरे देखील मास्क वापरताना कदाचित बैठकीनंतर आपल्याला चित्र दिसू शकेल. रश्मी, सगळ्या पक्षांच्या नेत्यांसोबत विरोधी पक्षांसोबत सुद्धा होत असलेली कोरोनाच्या पार्श्वभूमीवरची तशी पहिलीच बैठक आहे. कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे चर्चेला येऊ शकतात बैठकीमध्ये? ज्ञानदा, पहिला हे समजून घेतलं पाहिजे की राज्यामध्ये लॉकडाऊनची जी परिस्थिती आहे ते अनेक गोष्टींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते. एक तर राज्याची आर्थिक परिस्थिती ही खालावत चालली आहे. दुसरं, राज्यामध्ये अडकलेले जे परराज्यातील मजूर आहेत त्यांना बाहेर जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मंजुरीची आवश्यकता आहे, त्यामध्ये देखील अजून गोंधळ चालू आहे. इतकंच नाही तर राज्यामध्ये देखील लोक जी आहेत, विद्यार्थी आहेत, ते अडकलेले आहेत, त्यांना देखील आपापल्या घरी जायचं आहे. अगदी महाराष्ट्राच्या बाहेर जर आपण बघितलं, दिल्लीमध्ये देखील UPSC करणारे विद्यार्थी देखील अडकलेले आहेत. त्यामुळे या सर्वच बाबीबाबत जे आहे सर्व नेते जे आहेत ते प्रश्न उपस्थित करणार आहेत. अगदी आपण मनसेची बाब म्हटली होती तर रेव्हेन्यू जो आहे तो मिळावा यासाठी दारूची दुकानं उघडावी असं एक भूमिका जी आहे ती राज ठाकरे यांनी मांडलेली होती. दुसरीकडे राजू शेट्टी असतील, त्यांच्याकडनं वारंवार जे आहे ऊसतोड कामगार असतील किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत ते मांडलेले आहेत. त्यामुळे याबाबत देखील प्रश्न विचारण्यात येणार आहेत. त्याचमुळे आपण बघतोय की विरोधी पक्ष जे आहेत, मुंबईतील जी कोरोनाची परिस्थिती बिघडत चाललेली आहे, हॉस्पिटल्स नेमकी काय चालू आहे, ज्या पद्धतीने अधिकारी एकामागून एक निर्णय घेत आहेत, त्यामुळे जो गोंधळ होत आहे, या सर्वच बाबींवर चर्चा होईल. आणि विशेषतः आपण बघतोय की राज्याला आपल्याला आर्थिक अडचणीत आलेलं आहे राज्य आणि त्यातनं त्यांना बाहेर काढायचं हे खूप मोठं आव्हान आहे. त्यामुळे ह्याच बाबत देखील आज डिटेल चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. ज्ञानदा, रश्मी, सातत्याने एक असा सुद्धा सूर उमटतो की या परिस्थितीत कुठल्याही मुद्द्यावरती राजकारण नको, सर्वांनी एकत्र यावं, सहकार्य करावं आणि मग आपण कोरोनावरती मात करू. पण सध्या राज्याचं आरोग्य आणि राज्याची अर्थव्यवस्था या दोन खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्याच्याविषयी चिंता व्यक्त होते. तर मुख्यमंत्र्यांकडनं, सगळ्यांकडनं मुख्यमंत्री काही सूचना, काही वेगवेगळे पर्याय याबद्दलही चर्चा करू शकतात का? काही सूचना मागवू शकतात का? नक्कीच. जसं आपण सांगतो आहे की कोणतीही गोष्ट जेव्हा असते तेव्हा विरोधी पक्षांची भूमिका देखील खूप महत्त्वाची असते. जेव्हा संपूर्ण गाडा हाकायचा असतो तेव्हा विरोधी पक्षांनी कुठेही राजकारण न करणं हे अपेक्षित असतं. बँड्राचं जे प्रकरण झालं होतं त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्पेसिफिक हे सांगितलं होतं की कृपया राजकारण करू नका, कारण राजकारणाची ही वेळ नाही आहे. आणि आज आपण बघतो आहे की पुढे जाऊन महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे की सर्व राजकीय पक्षाचे जे प्रमुख नेते आहेत त्यांच्याकडनं आपण मुद्दे मागायचे, त्यांच्याबरोबर चर्चा करायची की सध्या परिस्थिती काय आहे, त्यांना काय वाटतंय, काय व्हायला पाहिजे, याबाबत चर्चा होईल. त्यामुळे आपण बघतोय की ही खूप गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. आपल्याला माहिती आहे की गेलं जे अधिवेशन होतं, अर्थसंकल्पीय अधिवेशन, ते फक्त 2 आठवडे चाललं होतं, ते लवकर गुंडाळावं लागलं आणि आता तुमचं पावसाळी अधिवेशन देखील येणारच आहे. तेव्हा हा जो मधला काळ आहे तेव्हा सरकारपुढे खूप मोठी आव्हानं आहे आणि विशेषतः आर्थिक आव्हानं. त्यामुळे खाली लोकांपर्यंत खरं तर योजना जात आहेत का, काय करणं अपेक्षित आहे आणि सरकारने तातडीने कोणती पावलं उचलायला पाहिजे, ह्यात नक्कीच सर्व पक्षीय जे नेत्यांचं आहे ते मत आज मुख्यमंत्री जाणून घेतील, महाविकास आघाडी सरकार जाणून घेईल आणि त्यानंतर पुढे काय कृती करायची असेल तर त्या देखील पावलं जी आहेत ते राज्य सरकार उचलेल. ज्ञानदा, रश्मी, बैठकीत सहभागी होणारे सगळेजण आमदार आहेत, आपापल्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. आगामी काळामध्ये निधी तर खूप कमी होणार आहे, काही विकास कामांना सुद्धा कात्री लागू शकते. तर या अनुषंगाने सुद्धा मुख्यमंत्री कल्पना देऊ शकतात का की आगामी काळ महाराष्ट्रासाठी कसा असेल आणि प्रत्येकाची काय काय जबाबदारी अपेक्षित आहे, प्रत्येकाकडनं नेमकं काय काय अपेक्षित आहे? नक्कीच. खरं तर ज्ञानदा, सगळ्यात मोठी जबाबदारी ह्या सगळ्या नेत्यांवर हीच असणार आहे. ते ज्या भागात आहेत त्या भागात अनेक लोक आहेत, लोकांमध्ये कुठेतरी अस्वस्थता असते. विशेषतः आपण बघितलं तर अनेक ठिकाणी कामं थांबलेली आहेत, त्यामुळे नोकऱ्यांवर देखील ह्याचा खूप मोठा फटका बसणार आहे. जेव्हा नोकऱ्या नसतील, पैसे नसतील, तेव्हा तुम्हाला मुलांना शाळेत घालायचं आहे, त्यांची फी असेल किंवा तुमचं घर देखील चालवायचं आहे. अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आता तुम्हाला 10वीचे निकाल लावायचे आहेत, अजून तुमच्या युनिव्हर्सिटीच्या परीक्षा झालेल्या नाही आहेत. ते शैक्षणिक वर्ष जे आहे विद्यार्थ्यांचं
त्यापासून तुमची पुढच्या वर्षाचे ॲडमिशन्स आहेत, असे अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित होणार आहेत. पावसाळा सुरू झाला, आज महिना जर आपण बघितला मे आहे. जूनमध्ये आपण जर बघितलं मान्सूनपूर्व कामं असतात, रस्त्याची कामं असतात किंवा पाऊस सुरू झाल्यावर आपल्याला देखील माहिती आहे की किती गोष्टींचा समस्या ह्या समोर उभ्या राहतात. त्यामुळे त्या भागातल्या लोकांना कुठे ना कुठे एक दिलासा देणं असेल, कशा पद्धतीने कारवाई करणं असेल, ह्या सर्वच बाबींची जी आहे तयारी करावी लागणार आहे. आणि विशेषतः शेतकऱ्यांचे प्रश्न तर नेहमीच उपस्थित केले जातात, त्यामुळे त्या देखील बाबी ज्या आहेत त्यांचा विचार करण्यात येणार आहे. कारण आज जरी आपण बघितलं की 7 मे असेल तरी जर लॉकडाऊन वाढवणार असेल तर लोकांची जी अस्वस्थता आहे त्याला तुम्ही कशा पद्धतीने सांभाळून घेणार आहात, लोकांना जे पुढचे नियम आहेत ते कशा पद्धतीने सांगणार आहात आणि किती गोष्टी ज्या आहेत त्या बदल कराव्या लागणार आहेत, ह्याबाबत सर्व चर्चा जी आहे आजच्या बैठकीत अपेक्षित आहे. रश्मी, पुन्हा एकदा त्या मास्कच्या मुद्द्यावरती येऊयात. जेव्हा एखादा मोठा नेता सार्वजनिक ठिकाणी ज्या नियमांचं पालन करत नाही, म्हणजे ज्या नियमांचं पालन करणं खरं तर अपेक्षित असतं त्या नियमांचं पालन करत नाही, तेव्हा संदेश नेमका काय जातो जनमानसामध्ये? जसं ज्ञानदा आपण सांगतो की नियम हे सगळ्यांसाठी समान असतात. नियमामध्ये कोणी व्हीव्हीआयपी नसतो, कोणी नेता नसतो, कोणी नागरिक नसतो. नियम हे सगळ्यांसाठी समान असतात. आणि खरं तर जेव्हापासून कोरोनाची परिस्थिती आली आहे, मुख्यमंत्री असतील किंवा राज्य सरकारने विविध काढलेले आदेश असतील, महापालिकेने काढलेले आदेश असतील, ह्यामध्ये एक गोष्ट स्पष्टपणे म्हणलेली आहे की तुम्ही मास्क वापरणं हे गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही घराबाहेर फिरताय किंवा कुठेही जाताय तेव्हा मास्क वापरणं हे गरजेचं आहे. आणि हा नियम सगळ्यांना लागू पडतोय. अगदी मंत्रालयात जे मंत्री येतात ते देखील नेहमी मास्क घालून बसलेले असतात. आपण पंतप्रधानांना देखील बघितलेलं आहे. त्यामुळे हे अपेक्षित आहे. जबाबदार नेते ज्यांचा जनमानसावर खूप मोठा परिणाम असतो, त्यांनी एखादी गोष्ट सांगितल्यावर त्यामुळे ही जबाबदार कृती त्यांच्याकडनं अपेक्षित आहे. आज ती कृती दिसली नाही म्हणून ही चर्चा सुरू आहे. नाही, जबाबदारी ते नक्की आहे. कदाचित ते नंतर स्पष्टीकरण सुद्धा देतील की त्यांनी मास्क का वापरला नाहीये. त्यांच्या उत्तराची आपण वाट बघूया. पण सर्वांनी मास्क वापरणं बंधनकारक आहे आणि जर मास्क वापरला नसेल तर 1000 रुपयांच्या दंडाची सुद्धा तरतूद आहे. आणि कोरोनाचा संसर्ग टाळायचा असेल तर आपण सर्वांनी नियमांचं पालन करणं हे या घडीला खूप गरजेचं आहे, खूप महत्वाचं आहे. रश्मी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.